लोकांच्या हाताखाली 5 आणि 10,000ची जॉब करण्यापेक्षा आपल्या शेतीत लाखाचं 2 लाख कसं करता येईल ते बघितलं पाहिजे. तर बरेच जण म्हणतात शेती परवडत नाही. शेती का परवडत नाही? त्याचं योग्य नियोजन असलं किंवा आपलं बरोबर फर्टिलायझर म्हणा किंवा खतांचं नियोजन योग्य पाहिजे तर किंवा योग्य मार्गदर्शन पाहिजे तर आपण शेती करतोय आपल्याला कळलं पाहिजे. आता ही शेती लावली करतोय आपण, समजा एखादं पीक लावलं, आपण मका लावलं, त्या मकातून आपलं उत्पन्न किती येतंय, आपला खर्च किती होतो या हे शेतकऱ्यांना बघितलं पाहिजे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर आज मी तुम्हाला नवीन केळी लागवड केल्यानंतर खत व्यवस्थापन कसं केलं पाहिजे किंवा पाणी व्यवस्थापन कसं केलं पाहिजे तर त्या संबंधित तुम्हाला आज मी सांगणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण रोप नवीन लावलेलं असतं. नवीन रोप लावलं तर शेतकऱ्यांना समजत नाही की पाणी किती सोडावं. आपण आधीच काय करतो, केळी लागवड करायच्या आधी पाणी पहिल्यांदा जास्त सोडलेलं असतं आपल्याला. परत काय करतो आपण, त्याला वापसा कंडिशनमध्ये पाणी ठेवलं पाहिजे. आपलं काय ड्रिचिंगचं बी पाणी असतं त्याला. आपण काय करतो, केळी लागवड करतो, आपण केळी लागवड केल्यानंतर आपल्याला ड्रिचिंग बी असतात. त्या ड्रिचिंगचं बी आपलं 200 ml पाणी असतं. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण रानाचा वापसा बघितला पाहिजे, तर आपल्या वापसा कंडिशनमध्ये पाणी ठेवलं पाहिजे. तर आता नवीन वेळेस काय होतं, रोप लावलं की आपण काय करतो, पाणी जास्त सोडतो, त्यामुळे त्याच्यामुळे चिटकत नाही त्या लवकर. आणि सगळ्यात पहिल्यांदा आपण काय केलं पाहिजे तर की आता माझ्या प्लॉटमध्ये तर मी सगळ्यात पहिल्यांदा केळी लागवड केली की नाही, सगळ्यात आधी हुमिक आणि 19-21ची आळवणी घेतो. कारण हुमिकमुळे आपल्या पांढऱ्या मुळ्यांची वाढ 1 नंबर होतं आणि 19-21ने आपल्या रोपाला थोडी काळोख येते, वाढ येते. त्यामुळे मी पहिली ड्रिचिंग हुमिकची घेतो. नंतर आपण दुसरी ड्रिचिंगबद्दल बोलणार आहे. तर दुसरी ड्रिचिंग आपल्या रोपाची मर होऊ नये, आपल्या रोपाला कुजवा लागू नये, त्या संबंधात मी बुरशीनाशक ड्रिचिंग घेतो. आपण तिसऱ्या ड्रिचिंगकडे वळायला गेलो तर तिसऱ्या ड्रिचिंगबद्दल आपण मायक्रोटन त्यासोबत किंवा मॅग्नेशियम असं 2 प्रकारे ड्रिचिंग घेतली जाते. आता मॅग्नेशियम बद्दल जर विचार करायला गेलं तर मॅग्नेशियम ना आपलं केळीचं पान थोडं मोठं व्हायला मदत होती आणि मायक्रोटन मध्ये आपल्या केळीला जी लागणार ती सगळंच घटक मायक्रोटन मध्ये मिळून जातात. आता चौथ्या ड्रिचिंग कडे वळूया आपण. आता चौथ्या ड्रिचिंग बद्दल काय सांगायला गेलं तर आपण 1261 आणि युरिया वापरत आहे चौथ्या ड्रिचिंग मध्ये. 1261 मध्ये फॉस्फरस जास्त आहे, त्यामुळे आपली केळीची थोडी काळी व्हायला मदत होते आणि युरियामध्ये आपल्याला तुम्हाला तर माहिती आहे युरियानं काळोखीनं वाढ होते. आता 5व्या ड्रिचिंग मध्ये तुम्ही मायक्रोरायझा किंवा गुळ सुद्धा घेऊ शकता, कारण मायक्रोरायझामुळे आपल्या नवीन मुळ्या चालू होते त्या. आणि मायक्रोरायझा आपल्या केळीसाठी 1 नंबर आहे, कारण नवीन मुळ्यांची वाढ होणं ही केळी पिकासाठी उत्तम गरजेचं आहे. आता 6वी जी ड्रिचिंग आहे ती आपली कॅल्शियम बोरॉनची होणार आहे. आता कॅल्शियम बोरॉनमुळे काय होतं, आपलं जे केळीचं पान जे आहे ते निघताना थोडं मोठं निघतं आणि आपला जे आहे पोगा केळीचा अजिबात अडकत नाही. केळी पिकाला ही कॅल्शियम बोरॉनची जास्त गरज असते. 6वी जी ड्रिचिंग आहे ती आपल्या केळी पिकासाठी खूप महत्त्वाची ड्रिचिंग आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपलं खत व्यवस्थापन झालं आणि पाणी व्यवस्थापन झालं. आता खत व्यवस्थापन करत असताना आपण अजून कोणती काळजी घेतली पाहिजे, आपण फवारणीकडे लक्ष दिलं पाहिजे. तर आपण आपल्या रोपांवर थ्रिप्स कंट्रोल केलं पाहिजे. तर थ्रिप्स जर आपण नाही कंट्रोल केलं तर आपलं रोप व्हायरसला बळी जाऊ शकतं. किंवा आपण करप्या बघितला पाहिजे, तर आपण करप्या बी थोडं लक्ष दिलं पाहिजे. तर करप्या फवारण्या झाल्या पाहिजे. त्या करप्या नाही कंट्रोल केला की आपले पानं करपायला चालू होतात. परत आपण वरून आपलं पोका का अडकते बघितलं पाहिजे. तर कॅल्शियम बोरॉनची फवारणी घेतली पाहिजे किंवा वरून आपण मायक्रोनचा स्प्रे घेतला पाहिजे. तर आता फवारणी करत असताना आपण आधी थ्रिप्सची फवारणी घेतली पाहिजे ती किंवा करप्याची घेतली पाहिजे, नंतर आपण मायक्रोडाची फवारणी घेणार. कारण दोन्हीच्या फवारणीत आपला गॅप राहिला पाहिजे, 3 ते 4 दिवसाचा. आता थ्रिप्स मेल्यानंतर आपल्याला गरज असते की मायक्रोटनची. आता मायक्रोटन काय होतं, आपल्या रोपाची वाढ चांगली होती, पानं मोठी निघतात, आपला पोगा अडकत नाही. तर शेतकरी मित्रांनो, करप्याबद्दल जर बोलायला गेलं तर बरेच शेतकरी आता इथं बघा तुम्ही, आता पाणी थोडं तुम्हाला करपडल्यानं दिसतंय, ह्याला करप्या म्हणतात. तर ही करप्या नाही. आता सकाळ सकाळ काय होतं, ह्याच्यात दैवाराचं पाणी शिरतं आणि आपलं ही पान कवळं असतं, त्यामुळे ही पान उमलताना आपलं थोडं करपल्यानं वाटतं. त्यामुळे बरेच शेतकरी ह्याला काय म्हणतात, ही करपा आलं. तर शेतकरी म्हणतात ही करपा नाही आणि ह्याच्यात तुम्ही फवारणी घेऊ नका. हे ज्या काय होतं, शेतकरी आपल्या दुकानात जातात, फवारणी आणणार, 2-4 फवारण्या करणार. तर शेतकरी म्हणतात ही करप्या नाही, ह्याच्याबद्दल फवारणी घेऊ नका. आता पान उमललं तर तुम्ही इथं बघा करपडल्यावर दिसतं या. तरी काय होतं, सकाळ सकाळ पाणी शिरलेलं असतं, त्यामुळे तसं होतं उमलताना. आपलं पाणी कवळं असतं, निबार पानावरती अजिबात दिसत नाही. बघा ते उमलल्यानंतर हे पानावर दिसतंय का, नाही दिसत. तर आपण आज CMV व्हायरस बद्दल बोलणार आहे. आता व्हायरस काय येतो, तर आपण थ्रिप्सकडे लक्ष नाही दिलं, काय करतात थ्रिप्स आपल्या सगळ्यात पहिल्यांदा आपल्या पानावर येणार. पानावर आपल्या बसलं की पान कवळं असतं, हे आता सगळा रस शोषून घेतं. त्यामुळे ह्यातला रस शोषून गेल्यामुळे हे आपलं रोप जे आहे ते व्हायरसला बळी पडतं. तर आपण थ्रिप्सच्या फवारण्या जर केल्या ह्याच्यावर तर आपलं अजिबात व्हायरसला कीड आपली बळी जाणार नाही. तर आपण आता बोलणार आहे CMV व्हायरसवर. आता CMV व्हायरस आपल्या रोपांवर कसा येतो आणि काय येतो त्या संबंधी आपण बोलणार आहे. तर हा CMV व्हायरस येण्याचं मुख्य कारण म्हणजे थ्रिप्स आहे. तर शेतकरी आपले काय करतात, थ्रिप्सवर लक्ष देत नाही. सगळ्यात पहिल्यांदा थ्रिप्स काय होतं, आपल्या केळी येणार, आपलं हे पान निघल्या कवळं असतं, पान काय आपलं निभार नसतं. कवळ्या पानावर थ्रिप्स लवकर अटॅक करतं. आपले थ्रिप्स येणार इथं, गोंगान घालणार
आणि ह्याच्या पानावर बसलं, या पानातला सगळा रस शोषून घेतं. या पानातला रस शोषून घेतल्यामुळं हे आपलं रोप थ्रिप्सला बळी जातं. त्यामुळे शेतकरी मित्रांनो थ्रिप्स कंट्रोल केलं ना आपण, आपल्या केळीच्या रोपावर अजिबात व्हायरस येणार नाही. आपल्या थ्रिप्स लहानपणी फवारण्या झाल्या पाहिजे, त्या 5-6 दिवसात आपल्या थ्रिप्सवर फवारणी झाली पाहिजे. ती आपल्या पानावर बघितलं पाहिजे, तर चिलटा येते ती का, गोंगान घालतंय का. तर आपले शेतकरी हे बघत नाहीत. आपल्या बारकाईने लक्ष दिलं त्याच्यावर तुम्हाला थ्रिप्स दिसून येतं. तर आपण थ्रिप्सबद्दल फवारणी केल्यावर आपलं केळीचं रोप अजिबात सुद्धा व्हायरसला बळी जाणार नाही. तरी झालं व्हायरसबद्दल, तर भरपूर शेतकरी म्हणतात ह्याला डोस कधी टाकला पाहिजे. तर योग्य दिवस कुठला डोस टाकायचा, तर हे शेतकरी मित्रांनो ह्याचा योग्य दिवस आहे 40 किंवा 45 दिवस आपल्या प्लॉटला कंप्लीट झालं तर शेतकरी मित्रांनो रिंग डोस करावा. आणि रिंग डोसमध्ये तुम्ही खतं कुठले वापरू शकता, ह्याच्यात 24 वापरू शकता, युरिया वापरू शकता, निंबोळी वापरू शकता, मायक्रोटन वापरू शकता, हुमिक वापरू शकता. आपण 200 ग्रॅमने पहिला डोस घेतला पाहिजे. तर पहिला डोस ही आपला करताना बरेच शेतकरी काय करतात, एका साईडला इथं डोस घेतात, एकीकडे लांब घेतात. त्यामुळे आपल्या मुळ्याला शॉक बसतो, आपल्या मुळ्यात जळतात. एका साईडला पाणी जास्त पडतं, एका साईडला मटेरियल जास्त पडलेलं असतं. त्यामुळे काय होतं शेतकरी मित्रांनो, मुळ्याला शॉक बसल्यानंतर आपली पोकासड सुद्धा होऊ शकते, आपल्या रोपाची मर होऊ शकते. तर आपण रिंग डोस घेताना काय केलं पाहिजे, तर रिंग डोस घेताना कुठली काळजी घेतली पाहिजे, आपला जो डोस आहे हे पानाच्या कोपऱ्यापासून आला पाहिजे. प्रत्येक पानाच्या ह्या कोपऱ्यानं आपला डोस आला पाहिजे. जर तुम्ही इथं जर डोस घेतला तर आपले रोपं एकदम खाजगी मिळाल्यामुळे आपले रोपं ट्रेसमध्ये जाऊ शकतात किंवा रोपाची मर होऊ शकतात. भरपूर ठिकाणी रिंग डोस झाल्यानंतर व्हायरस सुद्धा येतो. काय येतो, कारण काय होतं, रिंग डोस झालेल्या नत्राचं प्रमाण जास्त होतं. नत्राचं प्रमाण जास्त झालं शेतकरी मित्रांनो, रिंग डोस कापून मध्ये त्यात खताचं व्यवस्थापन नीट केलं पाहिजे. तर नंतर जास्त झालं तर आपल्या रोपाची वाढ फास्ट होती, पानं फास्ट निघतात. त्यामुळे काय होतं, कवळ पान असलं तर लवकर अटॅक करतं. त्यामुळे नंतर व्यवस्थित दिलं पाहिजे, तर त्यात पोटॅश बी असलं पाहिजे, तर सगळं घटक आपल्या रिंग डोसमध्ये आलं पाहिजे. तर आपली केळीची ग्रोथ 1 नंबर होणार, वाढ 1 नंबर होतात. आणि मटेरियल आहे ती मापात द्यायचं. आपण जेवढं डोस करेल तेवढं ते आपल्या फायद्याचं आहे. आणि जेवढं बॅगी सोडचाल, बॅगी भरपूर महाग आहे. त्या एक बॅग जरा नाही गेलो आपण 4000 आसपास आपली बॅग आहे. तसा डोस 1 एकरचा जर बघायला गेलं तर 8 ते 10,000 आपला 1 एकरचा डोस होतो. आपल्या बॅगी परवडत नाही, त्या जास्तीत जास्त आपल्याला खतं परवडतील शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला अजून कुठल्या पिकाविषयी माहिती पाहिजे असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता. नक्कीच तुमच्या प्रश्नाला मी उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. आजचा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आपला व्हिडिओ अपलोड झाला तर तुम्हाला सगळ्यात आधी माहिती भेटेल. तर आजचं आपलं टार्गेट आहे 100 लाईकचं. लवकर जावा आणि लाईक करा, जेणेकरून मला पुढल्या व्हिडिओसाठी मोटिवेशन भेटेल, थोडं तुमच्याकडून प्रोत्साहन भेटेल.